हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज बनवूया ढाबा स्टाईल अशी डाळ पालक. ज्यासाठी मी एका कुकरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून त्याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे. आणि आता हे आपण कुकरला लावून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे डाळ मस्तपैकी शिजली आहे. ती व्यवस्थित घोटून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर मी पालक चिरून घेतलेला आहे. एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून तेल गरम होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे आहे. यासाठी तुम्हाला 7-8 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरलेल्या लागतात. आणि जिरी, मोहरी आणि ओवा याची पेस्ट थोडीशी पावडर करायची, ती पण खूप छान लागते. ते नंतर टाकल्यानंतर चव खूप अप्रतिम लागते. नंतर 1 चमचा जिरे टाकल्यानंतर व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकला आहे, 4-5 पाकळ्या बारीक चिरलेला. ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो पालक चिरलेला आहे तो टाकला. त्याच्या आधी 1 चमचा हळद टाकली आणि नंतर चिरलेला जो पालक आहे तो त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आधी पालक परतून घेतला तर त्याला लसणाचा पूर्णपणे वास छान लागतो. त्याच्यामुळे पालक आधी परतून घ्या. पालक परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. सर्वप्रथम लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर आपलं रेग्युलर घरचा मसाला टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर जी डाळ आहे ती आपण शिजवून घेतलेली, घोटून घेतलेली, ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. सर्व एकत्रित व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे. फुल गॅसवर एक उकळी आणून द्यायची आणि मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिट ठेवून द्यायचं आहे. चवीपुरते मीठ टाकायचं आहे. मी जे तुम्हाला सांगितलं होतं पूड टाकायची, जिरी, परत ओवा आणि बडीशेपची, ती ह्याच्यामध्ये टाकली आहे वरून. याने फ्लेवर खूप छान येतो. मीडियम गॅसवरती नंतर ठेवून दिल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मी तडका दिलेला आहे. तडक्यामध्ये लाल मिरची पावडर, तूप आणि आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असल्यास शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीजसाठी. बघू शकता तुम्ही किती छान अशी डाळ पालक झालेली आहे. आणि आज शुक्रवार असल्यामुळे त्या साईडला नॉनव्हेज काही ना काही असते म्हणून सुकटही केलेली होती. सुकटीची रेसिपी चॅनलवर अवेलेबल आहे, नक्की ट्राय करा. थँक्यू.